अपडेट इंडिया टीव्ही, हर खबर सच्चाई क्यों। सत्कार नवनिर्वाचित मंत्र्यांचा खर्च मात्र अधिकाऱ्यांचा, मंत्र्यांच्या मतदारसंघातील वसुलीची जिल्ह्यात चर्चा। विधानसभा निवडणुकीत विजयी होणे आणि त्यानंतर मंत्रिपदाची प्राप्ती होणे हे कार्यकर्त्यांसाठी आनंदाचा क्षण असतो। आपल्या नेत्यांच्या यशाचा जल्लोष कार्यकर्ते मोठ्या उत्साहात साजरा करतात। मात्र बाभुळगाव येथे या आनंदाला वेगळेच वळण लागले आहे। नव्याने मंत्रिपद मिळालेल्या एका नेत्याच्या सत्कारासाठी शासकीय अधिकाऱ्यांकडून लाखो रुपयांची वसुली करण्यात आल्याची चर्चा जिल्हाभर होत आहे। मंत्री हे गरजू, वंचित आणि शेतकऱ्यांच्या मदतीसाठी पुढाकार घेताना दिसतात। मात्र येथे नेत्यांचा सत्कार शासकीय कर्मचाऱ्यांकडून वसुली करून केल्याचे आरोप होत आहेत। या सत्कारासाठी मोठ्या प्रमाणावर खर्च केला गेला असून त्यामुळे संबंधित मंत्र्यांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत। सत्कारासाठी लागणारा निधी कार्यकर्त्यांनी खिशातून न देता शासकीय अधिकाऱ्यांकडून वसूल केल्याची माहिती समोर आली आहे। अनेक कार्यालयावर या वसुलीचा दबाव टाकल्याचे नागरिकांनी सांगितले। जर अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून गैरमार्गाने वसूल केली जात असेल तर सामान्य जनतेच्या कामांना प्राधान्य दिले जाईल का, असा सवाल उपस्थित होत आहे। या प्रकारामुळे स्थानिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून भविष्यात या मुद्द्याला आणखी तीव्र विरोध होण्याची शक्यता आहे। विकासाचा अभाव मात्र खर्चाची उधळपट्टी। बाभुळगाव येथील स्थानिक नागरिकांच्या मते मतदारसंघ अद्याप मूलभूत विकासापासून वंचित आहे। शेतकरी, वंचित आणि पीडित यांच्याकडे दुर्लक्ष होत असून विकासाच्या नावावर फक्त राजकीय दिखावा आणि सत्कार समारंभ होत असल्याचा नागरिकांचा आरोप आहे। यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी विनोद माहुरे।